एक वर 9 धावा झालेल्या आहेत. रन सांग फक्त. वंजरपडा आयोजित वंजरपडा चषक 25 भव्य असे ओव्हरचे सामने या ठिकाणी. नवीन कराले याच्या बॅट मधून पुन्हा एकदा लेग स्टाईलच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. 4 धाव्यांसाठी सुंदर अशी फलंदाजी नवीन कराले याच्या माध्यमातून. अष्टविनायक बेकरे संघाने चांगली सुरुवात या ठिकाणी केली आहे. अंथट नीड वर्सेस अष्टविनायक बेकरे असा सामना या ठिकाणी. अक्षय जाधव दुसरं षटक घेऊन आलेला अक्षय जाधव आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी. या ठिकाणी बेकरे गावचे कट्टर समर्थक संदीप जानूर आणि आलेले धन्यवाद मामा तुमचे. सुंदर असा कार्पेट पद्धतीने मारला चेंडू या ठिकाणी. सिंगल धाव. 4 बॉल. बोलू का जास्त ओके. सुंदर असा मारला चेंडू या ठिकाणी. स्टेजच्या दिशेने मारला चेंडू. 1 धाव पूर्ण. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण. नवीन अतिशय चित्त्याच्या चपल्याने धावतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22च्या घरात. या ठिकाणी चांगली कामगिरी अष्टविनायक बेकरे संघाकडून. आणि आता पुढचा चेंडू अक्षयचा. अक्षयचा शेवटचा चेंडू असेल. पाहूया आता अक्षय आपल्या संघासाठी. सिंगलच. एकच धाव मिळते. दुसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23च्या घरात. सुंदर असं सुसज्ज आयोजन वंजरपडा ग्रामस्थकडून.
सर्व युवक त्यांच्या सोबतीत चांगलं असं हे मैदान सजवलेलं आहे. त्यांचा मी खूप खूप धन्यवाद देतो. असंच क्रिकेट प्रेमीवर प्रेम राहू द्या आणि असंच तुम्ही आयोजन करा असं मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी पंचांची भूमिका करणारे आमचे मित्र संकेत बाबरे आणि प्रतीक विर्ले या ठिकाणी अजय डायरे या ठिकाणी आलेत. आता मी राजा घेतो. धन्यवाद संदेश कराले. हॅलो. वंजारपाडा चषक 2025 दिवस तिसरा आणि दुसऱ्या दिवसातील मात्र पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अष्टविनायक बेकरे टीमचा पहिला बॅटिंग परफॉर्मन्स जयस्य अंतराळच्या विरोधात. स्टेप आउट केलं, फटका चांगला आहे. शरद विर्ले यांचं आगमन, अनिल माळीदादा यांचं देखील आगमन. सहर्ष स्वागत वंजारपाडा चषकामध्ये. गुड बॅटिंग टीम अष्टविनायक बेकरे. खूप चांगली सुरुवात पहिल्या इनिंगला. इथे आतापर्यंतचा स्कोअर तुम्ही बघू शकाल. 24 धावा आणि 2 ओव्हर आणि 2 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. नवीन अजूनही बॅटिंग करतोय. खूप छान बॅटिंग आहे. भरपूर वर्ष खेळला तरी अजूनही नवीनच आहे आणि नवीनचा हा परफॉर्मन्स या मॅच मध्ये. किरण करडे आपल्या सेकंड स्पेल मध्ये आलाय. सेकंड स्पेल मध्ये आता त्याला कमबॅक करायचं. संघासाठी जो सध्या रन रेट आहे टीम अष्टविनायक बेकरेचा 24 रन्स आहेत. तिसरं षटक सुरू आहे. अनिल माळीदादा यांचं आगमन, सुपुत्र सहित त्यांची एंट्री आणि वंजारपाडा चषकामध्ये दमदार खेळ सध्या अष्टविनायक बेकरेचा. रनआउटची चान्स मोठी आहे. तीनही यष्ट्या समोर होत्या. डायरेक्ट हिट मिस केली आणि त्यामुळे एक विकेट जी आता आली असती ती मात्र सेफ राहिली. अष्टविनायक बेकरे खूप छान संघ आहे. खूप साऱ्या ट्रॉफी जिंकल्यात या टीमने आणि त्यांच्या विरोधात JSC अंतराळ या संघाचाही परफॉर्मन्स विसरून चालणार नाही. एकेका दिवशी एकाच वेळी 3 ट्रॉफी देखील या टीमने जिंकलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा ट्रॉफी जिंकण्याचा इतिहास फार मोठा आहे. गोलंदाज तयार. शॉट भारी आहे. परफेक्ट कनेक्ट झालाय. लॉंग ऑन मध्ये कॅच. 1 2 3 चौथ्या अटेम्प्टला कॅच ड्रॉप. मिस्टेक फिल्डिंग मध्ये बरीच सध्या मिस्टेक होताना दिसते ती JSC अंतराळ टीमची. आधी रनआउट गमावली आणि त्यानंतर ही सोपी कॅच. आणि जर का फलंदाजाने षटकार हॅट्रिक ठोकली तर शरद विर्ले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. किरणचा हा चेंडू भरपूर उंचावरून होता. नो बॉल. फ्री हिट असेल आता नवीन साठी. जिथे फिल्डिंग मध्ये आता मिस्टेक होता तिथे बॉलर किरण देखील आता या चेंडूवरती चुकलाय आणि आता फ्री हिट. नेक्स्ट बॉल. 27 धावा फलकावरती आहेत आणि नवीनच्या अगेन्स्ट किरण करडे. फ्री हिटचा चेंडू इथून. शॉर्ट फ्री हिटचा बॉल आहे. डाऊन दी बॉल खेळाडू स्वतः यष्टी रक्षक बॉल कॅरी केलाय पण एक सिंगल इथून मिळेल. टीमची टोटल 28 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अष्टविनायक बेकरे संघाच्या. खूप छान बॅटिंग सध्या सुरू आहे पण फलंदाजांना नामी संधी. 3 सलग षटकार जर लगावले तर मात्र शरदजी विर्ले बँक कर्मचारी आज त्यांच्याकडून 500 रुपयाचा रोख रकमेचा कॅश प्राइज. वंजारपाडा म्हटलं ना तर वंजारपाडा येथे प्रत्येक टीम साठी पारितोषिक लावणारे भरपूर असे व्यक्तिमत्व आहेत. त्यापैकी एक म्हणजे शरदजी विर्ले.
आज अष्टविनायक बेकरे संघामध्ये खेळाडू आज उपस्थित आहेत. अजूनही त्यांची डीप बॅटिंग लाईन आहे. संदेश कराले, दत्तात्रय कराले दादा जुने ओपनर, सोमेश्वर मसने. खरं तर अजून बॅटिंग करायचे बाकी आहेत, म्हणजे जे रोहित कराले, बरेचसे बॅटर आहेत. प्रशांत आऊट झालाय. सुरुवात चांगली होती नवीन आणि प्रशांतच्या जोडीने, पण प्रशांत आऊट झाल्यानंतर तुषारला मैदानावरती पाठवण्यात आलं आणि 3 ओव्हरमध्ये 28 धावा. कालच्या दिवसामध्ये पाहिलं की या मैदानावरती ॲज अ बॅटर म्हणून कोलारे संघाच्या सुमित गोमारेने 6 बॉलमध्ये 6 चौकार लगावले आणि तो एक रेकॉर्ड कालच्या दिवसामध्ये पाहिला. पण एक अनपेक्षित विजय सेमी फायनल मध्ये वारे संघाने कल्याण विभागातील चिंचपाडा संघाला पराभूत केलं सेमी फायनल मध्ये, आणि फायनल मध्ये दाखल झालाय तो मात्र वारे संघ. असं वाटत होतं की चिंचपाडा संघ सेमी फायनल सहजपणे जिंकेल. वारे संघाने आपल्या तुफान बॅटिंगने 35चं टार्गेट 3 ओव्हरमध्ये चेस केलं आणि संघ पोहोचलाय तो मात्र वंजारपाडा चषक 2025च्या फायनलमध्ये. ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि स्पर्धेचं नियोजन किती छान आहे बघा. दिलेल्या टाईमनुसार मॅचेस सुरू होत आहेत. पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे, दुसऱ्या फेरीतील 4 आणि तिसऱ्या फेरीतील 3. आणि आता कॅश प्राइज वाढतंय. मंगेश विर्ले दादा बँक कर्मचारी यांच्याकडून देखील आता 3 सलग षटकार आले तर रोख रक्कम 500. टोटल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. नवीनच्या बॅटला ब्रश झालाय. मागे चेंडू, 2 खेळाडू धावतायत. चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय. अष्टविनायक बेकरे टीमच्या फलंदाज नवीनचा हा चौकार. स्कोर वाढला आता 32. अजूनही 11 बॉल पहिल्या सत्राचे शिल्लक आहेत. नवीन आता पूर्णपणे सेट झालाय. नजर चेंडूवरती पूर्णपणे जमलेली आहे. त्यामुळे आता गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण हेच मात्र तंत्र फलंदाज नवीनचा असेल. फिल्डिंगची पाहणी करतोय. बॅट्समन ज्या फ्लो मध्ये खेळतो त्याला थांबवण्यासाठी दिनेश जाधव हा बॉलर बॉलिंग मार्क वरती आलाय आणि विकेट महत्वाची आहे. कारण नवीन जर का असं खेळत राहिला तर किमान ही धावा संख्या 55+ सहजपणे अष्टविनायक बेकरे संघाची धावा फलकावरती येईल आणि त्याला नियंत्रणात आणण्यासाठी खरंतर एक नवीन बॉलरचा वापर दिनेश जाधव या बॉलरला बॉलिंग मार्क वरती आणलंय. बघायचं आता फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस. एक प्लॅन बनवलाय नवीनला फसवण्यासाठी आणि त्या प्लॅन मध्ये नवीन अडकणार की गोलंदाजावरती आक्रमण नवीनचं सुरू राहणार. शॉट, यावेळी कॅच ड्रॉप. पुन्हा बॉल कॅरी करताना मिस्टेक केली. सार्थक होता त्या ठिकाणी. नवीन खेळाडूंकडून अशा चुका सहजपणे होतात. त्यामुळे आता अशा चुका आपल्याला सुधाराव्या लागतील. कारण आतापर्यंतचा पहिल्या इनिंग मध्ये भरपूर चेंडू फिल्डर कडून मिस झालेत आणि त्या कारणास्तव अष्टविनायक बेकरे संघाचा स्कोर हा इन फ्लो मध्ये आणि आतापर्यंत जी टोटल आहे ती मात्र टोटल 33. 2 बॉल समाप्त. 33 रन्स. दिनेश जाधव समोर येतो तुषार. पुढे आला होता तुषार. दर्शन पोहोचलाय. दुसरा धावेचा कॉल. डेंजर ठरू शकते ही धाव. पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी 35 पर्यंत. अष्टविनायक बेकरे संघाच्या या 2 फलंदाजांनी समतोल राखलाय. विकेट जाऊ दिलेली नाहीये. प्रशांत आऊट झाल्यानंतर अजून भरपूर बॅटर आहेत पण तरी देखील इनिंग बॅलन्स करत पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगला स्कोर सध्या अष्टविनायक बेकरे संघ 35. चौथा बॉल साठी मार्ग असतो तर गोलंदाज दिनेश जाधव. शॉट भारी आहे. समोर लॉंग ऑफ कडे फिल्डर तैनात आहे. लॉंग ऑनचा फिल्डर देखील किरण करडे पुढे आला आणि तोपर्यंत एक सिंगलने 36 हा स्कोर अष्टविनायक बेकरे संघाचा. किरणला माहिती आहे की इथून आता आपल्याला फिल्डिंग मध्ये फलंदाजांना थांबावं लागेल. 4 बॉल संपले. 36 धावा. सलगचे 3 षटकार कधी येतील. शरद विर्ले आणि मंगेश दादा विर्ले यांचं ते टोटल प्रत्येकी 500 टोटल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे बँकेला आज सुट्टी आहे. कामावर आज सुट्टी आहे पण तो कारण माहिती आहे की 2 दिवस सुट्टी आहे. पारितोषिक आपल्याला लावावंच लागणार आहे आपल्या खेळाडूंसाठी. त्यामुळे कोऱ्या करकरीत नोटा आज कोणता खेळाडू घेऊन जाईल बघायचं. गोलंदाज तयार. शॉट भारी आहे नवीनचा पण खेळाडू तैनात आहे.
एका टप्प्याने चेंडू पकडलाय, फेकलाय, तोपर्यंत सिंगल आली. 37. 5 चेंडू समाप्त झाले गोलंदाज दिनेश जाधवचे. खरं तर 37 धावा स्कोर वाढला पाहिजे, कारण किमान 50 पार 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये. काल 82 रन्स 82 धावा हायेस्ट होते या मैदानावरती. चिंचपाडा या संघाचा परफॉर्मन्स काल चांगला होता, पण घोडिवलीच्या संघाने ते 82 रन्स केल्या होत्या. 82 धावा. पुढील होणारा सामना टीम पाषाणे आणि टीम तळवडे. फुल टॉस, हवेत चेंडू, कॅच होईल का? पकडली कॅच किरण करडेने. विकेट आली आहे तुषारची. ओव्हर इथून कंप्लीट. 4 ओव्हर 37 रन आहेत अष्टविनायक बेकरे संघाच्या. तळवडे टीम तो ओपनिंग बॅटर नवीन. स्टार्ट टू एंड बॅटिंग करतो नवीन. अष्टविनायक बेकरे टीमला किमान प्रोजेक्टेड स्कोर 50+, कारण नवीन जेव्हा जेव्हा स्टार्ट टू एंड बॅटिंग केलेली अष्टविनायक बेकरे संघाला त्याने चांगली टोटल बनवून दिलेले. आणि आता ती जबाबदारी लास्ट ओव्हर मध्ये प्रसाद जाधवच्या अगेन्स्ट. पहिलाच बॉल मागे, विकेट किपरच्या डोक्यावरून पुन्हा लॉंग स्टॉप कडे नवीनचा हा चौकार.